नाट्य संमेलनाच्या या व्यासपीठावर राजकीय नाट्य घडताना दिसतंय। कारण पिंपरी चिंचवडमध्ये नाट्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांची उपस्थिती आहे, पण याही सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली आहे। अजित पवार यांनी शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर येणं आजही टाळलेलं आहे। काल सुद्धा अजित पवार यांनी पुण्यात या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। आज पिंपरी चिंचवडमध्ये नाट्य संमेलनाचा हा उद्घाटन सोहळा होतोय। शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी प्रमुख अतिथी आहेत, पण त्याही वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांसमवेत व्यासपीठावर येणं टाळलंय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडून। सुशांत, काल तर अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं होतं आमंत्रण काय कोणालाही येतं, त्यामुळे असं म्हणत त्यांनी कालच्या कार्यक्रमाला आपण अनुपस्थित राहणार असल्याचे संकेत दिलेले होते, पण आज मात्र आपण पाहतोय आजही अजितदादांनी दांडी मारली आहे। नक्कीच आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडत आहे आणि त्यासाठी आज अजित पवार हे देखील उपस्थित राहणार असल्याचा दौरा या ठिकाणी आला होता, परंतु स्पष्ट उल्लेख दौऱ्यामध्ये असून देखील अजित पवार अजूनपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थित नाहीये। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आणि उदय सामंत हे उपस्थित झालेले आहेत, परंतु अजित पवार हे अजून देखील उपस्थित झालेले नाहीयेत। त्यामुळे एकच या ठिकाणी वेगळी चर्चा रंगलेली आहे। कालपासून एक चर्चा होती की दोन्ही पवार या एका मंचावर येतील आणि असं चित्र या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहायला मिळेल, परंतु ते आज घडलेलं नाहीये। आज शरद पवार यांनी उपस्थिती लावलेली आहे, तरी देखील अजित पवार अजून देखील आलेले नाहीयेत। त्यामुळे एक वेगळी चर्चा रंगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। निश्चित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।